सर, उद्धव ठाकरे म्हणतात की मी सांगतोय की केंद्र सरकारने वक्फ बोर्डावर बंधन आणू नयेत. वक्फ बोर्डाच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळवल्या आहेत, त्यामुळे मुसलमानांच्या आहेत. मंदिरासाठी वक्फ बोर्डाचा बळी खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतात. माझं तर म्हणणं स्पष्ट असं आहे की आता उद्धव ठाकरेंनी नमाज पडायला हरकत नाही. उद्धव ठाकरेला वक्फ बोर्डाविषयी काय माहिती आहे ह्याच्यावरच माझा संशय आहे. तुम्हाला एक माहिती का की वक्फ बोर्डाने एखादी जमीन ही आमची आहे असं म्हटल्यानंतर त्या जमीन धारकाला, त्या जमीन मालकाला, त्या जमिनीची मालकी असलेल्या संस्थेला या देशाच्या कुठल्याही न्यायालयात जाऊन त्याच्या विरुद्ध दाद मागता येत नाही. ती वक्फ बोर्डाच्या ट्रायब्युनलकडेच दाद मागावी लागते. हा नियम उद्धव ठाकरेला माहीत नाही का? म्हणजे जे तुमची जमीन बळकावणार तुम्ही त्याच्या विरुद्ध त्याच्यापाशीच जाऊन तुम्हाला दाद मागायची. आणि याच्या मंदिराचा काय संबंध आला? कोणत्या मंदिरासाठी वक्फ बोर्डाची जमीन घ्यायलेत? वक्फ बोर्डाने कुठं मेहनत केली? वक्फ बोर्ड म्हणजे काय? उद्धव ठाकरेला एवढं जर वक्फ बोर्डाविषयी असलं तर मातोश्री देऊन टाका वक्फ बोर्डाला. आम्ही कुठं थांबवलंय तुम्हाला? म्हणजे वक्फ बोर्डाविषयी तुम्हाला काहीही माहिती नाही. तामिळनाडमध्ये 1500 वर्ष जुनं मंदिर, ज्या गावात 85%च्या वर म्हणजे 90% जवळपास हिंदू राहतात, वक्फ बोर्डाने त्या मंदिराच्या जागेवर आपला हक्क सांगितलेला आहे. मध्य प्रदेश मध्येच हा एक वाद चालू होता. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका जजनं काय म्हटलं हे माझ्यापाशी आहे. इस्लाम धर्मच 1400 वर्षापूर्वीचा आहे, तर ही 1500 वर्ष जुनं मंदिर वक्फ बोर्डाची कशी प्रॉपर्टी होऊ शकते? मतासाठी तुम्ही किती दाड्या कुरवाळणार आहात? वक्फ बोर्डाची कोणची जमीन मंदिरासाठी घेतली? उद्धव ठाकरेचा अभ्यास कच्चा आहे. काय वाटत असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला हे असं बोलतात त्यावेळेस? ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत बोलू नये ना. तुम्हाला मी दाखवत असलं दाखवतो. मी तुम्हाला आता एक माझ्यापाशी एकाने हे पाठवला होता. किती तुम्ही ह्या गोष्टी करताय मला हे कळत नाही. हे मध्य प्रदेश जजचे आहे. काय म्हणतो त्याच्यात? issuing a notification in the early 19s बिना किसी ओनरशिप तो बिना कुछ देखे क्या ओनरशिप थी आपकी इसके पहले सर prior to this notification which was issued under the mentioned monument act? असेल ना तर there is who was the owner of this property? सर, काय म्हणलंय त्याच्यामध्ये? त्याच्यात असं म्हटलंय की तुम्ही ओनरला कुठली संधी न देता ती वक्फ बोर्डाची जाहीर आहे. मध्य प्रदेशमध्ये हायकोर्टातलं मध्य प्रदेशचं. उद्या तुम्ही ताजमहलवर हक्क सांगितलाय, सुन्नी बोर्डाने सांगितलाय. ताजमहल ही कशी काय वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी होऊ शकते? जे मुसलमान लोक भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेलेत त्यांची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची कशी होऊ शकते? उद्या मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ह्याच्यावर दावा, अंबानीच्या ह्याच्यावर दावा ठोकलाय त्याने अँटिलियावर. उद्या लाल किल्ल्यावर त्यांचा दावा आहे ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून. उद्धव ठाकरेचा अभ्यास नाही हो. आणि त्यांना एवढंच वक्फ बोर्डाविषयी एवढंच मुसलमानाविषयी प्रेम वाटत असलं तर मातोश्री 2 हे वक्फ बोर्डाला दान करायला हरकत नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. पण मंदिरासाठी कुठलीही जमीन घेतली नाही वक्फ बोर्डाकडून. का तुम्ही अपप्रचार करताय? एका विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही एवढं पडलात?